हॅलो फ्रॉम फेअरशेअर आय टी सर्व्हिसेस. आत्ता आम्हाला एक जी डिमांड मार्केटमध्ये भासली, तर ती म्हणजे काय आहे, की खूप सारे बिझनेस ग्रुप्स आहेत आणि त्या बिझनेस ग्रुप्सचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, जे इंडिपेंडेंटली काम करतात, काइंड ऑफ. तर ते जेव्हा चॅप्टर्सचे लोकं दर आठवड्याला एकदा ते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये व्हेन्यूला भेटतात, तर तेव्हा त्याचा हिशोब जो असतो ना, तो त्यांच्या नॉर्मल मेंबरशिपपेक्षा वेगळा असतो. वेगळा ठेवायला लागतो त्यांना. तो म्हणजे पर मेंबर, पर मीटिंग एक वेगळी फी असते, ती त्यांना द्यायला लागते. आणि नंतर मग काय होतं, की एका ग्रुपमध्ये 40-40 लोक असतात. तर या सगळ्यांचं कलेक्शन ठेवण्याचं काम जे असतं, ते व्हॉलंटरीली ट्रेझरर करत असतो. तर अशा व्हॉलंटरी करणाऱ्या ट्रेझररला तो स्ट्रेस असतो, की लोकांचे पैसे आपल्याला मेंटेन करायचे आहेत, त्याच्यामध्ये काही चूक होऊ नये. तर चूक म्हणजे आयदर वेज, म्हणजे असं नको व्हायला, की आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे आले आणि आपण त्याचा हिशोब त्या कमिटीला दिला नाही. किंवा दुसरं म्हणजे काय, की आपल्याला वाटतं एक्स्ट्रा पैसे आले, पण आपल्याला आपल्या खिशातले आपल्याला पैसे द्यायला लागतात. सो अशा थँकलेस जॉबमध्ये हा स्ट्रेस नको, त्या अख्ख्या केऑसमध्ये. कारण काय, 40 लोकं एकदम त्या मीटिंगला भेटणार, कोणीतरी पैसे देणार, कोणी ऑनलाईन करणार, कोणी ऑफलाईन करणार. तर हा सगळा गोंधळ जो आहे ना, त्या गोंधळामध्ये आम्ही एक डिसिप्लिन आणायचा इथे प्रयत्न करतोय, सो दॅट त्या ट्रेझररचा जो स्ट्रेस आहे ना, तो कमी व्हावा आणि आपल्याला एक स्ट्रीमलाईन्ड जो हिशोब आहे ना, तो त्याला देता यावा. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली त्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आम्ही त्याला युजर आयडी पासवर्ड क्रिएट करून देणार. तो त्याच्या चॅप्टरचा वेगळा असणार. त्यांनी त्याच्या चॅप्टरला इथे लॉग इन केल्यानंतर पहिली गोष्ट करणं त्यांनी काय अपेक्षित आहे, की काइंड ऑफ वन टाइम त्यांनी त्याची जी प्रोफाईल आहे ना, ती त्याची प्रोफाईल त्यांनी मेंटेन करावी. म्हणजे काय, तर त्याच्या बिझनेस फोरममध्ये त्याला पर मेंबर पर मीटिंग किती चार्ज आहे, तर तो या केसमध्ये फॉर एक्झाम्पल 700 आहे. समजा लोकांनी वेळेवर दिला नाही, तर त्याची पेनॉल्टी चार्जेस किती आहे, तर ते जायचे ₹500 आहेत. ते इथे त्यांनी सेव्ह करून ठेवायचं आहे. दिस इज ऑलमोस्ट वन टाइम, तुम्हाला परत परत चेंज करायची गरज नाही. दुसरं म्हणजे त्याची जी मेंबरची लिस्ट असेल, ती त्यांनी इकडे मेंटेन करायची. तर ती त्यांनी एकदा मेंटेन केली ना, आणि त्याच्यामध्ये चेंजेस नंतर झाले तर हरकत नाही, मन टू मन बेसिसवर ते होत राहणारच आहे ऑफकोर्स. पण एकदा त्यांनी हे टाकले, की त्याला दर महिन्याला परत परत विचार करायची गरज नाही, ॲज लाँग ॲज द मेंबर लिस्ट डज नॉट चेंज, राईट. आणि ही कॅन व्हेरी इझिली ॲड इट ऑर डिलीट फ्रॉम हिअर. ओके. त्याच्यानंतर इफ आय गो बॅक, तर मेन जे आता काम सुरू होतं ना त्याचं, ते म्हणजे पहिल्यांदा मंथ क्रिएशनचं. तर मंथ क्रिएशन इज अ व्हेरी इझी स्टेप नाव. तुम्ही अगदी लिटरली एक 2-4 मिनिटामध्ये तुम्ही नवीन मंथ क्रिएट करून त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेक्टेड अमाऊंट जे आहेत ना, ते तुम्हाला इथे दिसायला लागतील, की मेंबरकडनं किती पाहिजे. तर आता मी इथे न्यू मंथ तयार करतो. तर मला इथे जानेवारी 2023 इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. ओके. इथे जानेवारी मी चूज केला आणि इकडे म्हटलं मी ॲड मंथ. सो वन्स दिस गेट्स ॲडेड, आय विल जस्ट रिलोड द पेज टू मेक शुअर दॅट द मंथ इज ॲडेड करेक्टली. ओके, ओके. आहे ते जानेवारी 2023 आलेलं आहे. आता मी इथे एक गंमत काय करणार आहे, की मी असं ॲज्युम करणार आहे, की डिसेंबरमध्ये माझे एक ₹5,000 वाचले. सो आय एम गोइंग टू ॲड अ कॅरी फॉरवर्ड अमाउंट हिअर. सो इथे मी एडिटवर क्लिक करणार आणि इथे मी लिहिणार, की मागच्या महिन्यातले ₹5,000 लाइक आय हॅव गॉट एक्स्ट्रा. सो आय एम गोना कॅरी फॉरवर्ड इट टू जानेवारी, राईट. आणि याच्यामध्ये काय आहे, की मुद्दामून ऑटोमॅटिक आम्ही कॅरी फॉरवर्ड करत नाहीये, कारण इट इज लाईक अ नवीन मंथ सुरू झाला ना, तर पहिलं बऱ्यापैकी जो असतो तो क्लोजरला जातो आणि सगळं जे आहे ते रिफ्रेश होतं, ते नवीन मंथपासून सुरू होतं, राईट. ओके. त्यांनी ऑटोमॅटिकली दाखवलं, की 7 मेंबर्स आहे, बिकॉज दॅट्स द नंबर दॅट वॉज क्रिएटेड ॲट द बिगिनिंग, राईट. आता मी इथे काय केलं, की या महिन्यामध्ये मी इथे डेट्स ॲड करतोय. नो, आता डेट्स ॲड का करायची फीचर द्यायला लागतं आम्हाला, कारण की कधी कधी दिवाळीमध्ये काय होतं, की तुमचे 1-2 डेट्स मिस होतात, राईट. तर त्यामुळे दरवेळेस असं शक्य नाही आहे, की सेम नंबर ऑफ डेज जे आहेत ते प्रत्येक वेळेस राहतील याची, राईट. तर आता आपण काय केलं, की समजा आपण ॲज्युम करू, की आपली जी मीटिंग असते या पर्टिक्युलर फोरमची, ती दर थर्सडेला असते. तर दर थर्सडेला आहे, तर मी इथे आता 4 डेट्स माझ्या इथे तयार करणार. सेव्ह. आणि आय एम ॲज्युमिंग, की याच्यामध्ये म्हणजे एक पण सुट्टी नाही आहे, राईट. तर तुम्ही आता बघाल, की 7 मेंबर्स आहेत. 7 मेंबर्स आहेत, पर मेंबर 700 फी आहे. तर इमिजिएटली त्यांनी इथे 7 49 ₹4,900 त्यांनी इथे कलेक्शन टाकलं, कारण आपण आता इथे एकच डेट तयार केली आहे त्या मंथची. त्याच्यामुळे मग मी आता काय केलं, मी अजून एक इथे डेट तयार केली, राईट. आय एम जस्ट गोना ॲड एव्हरी थर्सडे, की जर का माझ्या फोरमची जी मीटिंग आहे ती दर थर्सडेला असेल, तर मला इथे फक्त पटकन लिटरली म्हणजे 2 मिनिटांमध्ये लाईक आय एम जस्ट गोइंग टू ॲड लाईक दोज 4 डेज, राईट. ओके. आणि 26 आणि ॲड डेट या. सो आता ह्या 4 डेट्स ॲड झाला की नाही, तर आता मला माहिती आहे, की टोटल एक्सपेक्टेड कलेक्शन जे आहे ते इतकं आहे. हां. आणि आता जर तुम्ही बघाल ना या घटकेला, तर सातीच्या साती लोक डिफॉल्ट राहील. नोबडी हॅज पेड एनिथिंग यट, राईट. सो नाऊ व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोना गो बॅक हिअर, गो बॅक टू मंथ्स. आणि या जानेवारीच्या लेवलला जो पहिला दिवस असेल ना मंथचा, त्या पहिल्या दिवशी एव्हरीबडी इज एक्सपेक्टेड टू कम अँड पे द फुल मंथ्स फी, राईट. कारण तो हिशोब सेपरेट ठेवायचा नाही आहे आपल्याला. ते ट्रेजरसाठी कटकटीचं काम आहे. ॲज आय सेड, इट्स ऑलरेडी केऑस, राईट. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू ॲड
लेट्स से फर्स्ट डेला समजा प्राची केम बॅक अँड शी सेड दॅट ओके आय गॉट ₹2,800 रेडी. तर तिच्याकडनं पूर्ण ₹2,800 घेतले आणि लेट्स से शी पेड इन कॅश, राईट. तर आपण इथे त्याला ॲड कलेक्शन केलं. देन राजेश केम अँड ही सेड दॅट आय ऑल्सो हॅव ₹2,800 बट आय एम गोइंग टू पे ऑनलाईन, राईट. अगेन ॲडेड कॅश. देन सचिन केम आणि तो म्हणाला की मी आय हॅव गॉट सम अदर वे टू पे यू, विल ॲडजस्ट इट लेटर. आणि त्याच्यामधलं आणि ट्रेजरमधलं जे काय ॲडजस्टमेंट असेल त्यांनी, आणि यू ॲडेड द कलेक्शन, राईट. नाऊ यू सी दॅट देर आर नाऊ हिअर 4 पीपल हु आर नॉट पेड यॅट, राईट. तर त्याच्यापैकी आपण काय करूयात की इंदिरा आली, तिने इथे प्लस केलं आणि ती म्हणाली की आय डोंट हॅव द फुल अमाऊंट बट आय वॉन्ट टू पे यू 1,400. बट नॉर्मली ज्या पॉलिसीज असतात त्याच्याप्रमाणे यू डोंट ॲक्सेप्ट दॅट, राईट. यू टेल देम दॅट एनिवे युअर गोना बी हॅव्हिंग द पेनॉल्टी, कारण तुम्ही पहिल्या मंथला पे करत नाहीये. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज दॅट तू आत्ता मला हा हिशोब ठेवायला खूप कठीण आहे माझ्याकरता, तर यू पे डायरेक्टली वेन एव्हर यू गॉट द फुल 2,800 अमाऊंट, कारण तो हिशोब अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जातो. बट इफ यू वॉन्ट टू, म्हणजे जर का एखाद्याची पॉलिसी असेल की ॲक्सेप्ट करायचा पैसा, तर यू कॅन ऑलवेज ॲक्सेप्ट इट, राईट. अँड अगेन आय विल से कॅश अँड देन आय विल से ॲड कलेक्शन. ठीक आहे. सो नाऊ यू कॅन सी की याच्यात ओके लेट मी जस्ट रिलोड इट वन्स. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला तुमचं एक्सपेक्टेड कलेक्शन आणि पेड कलेक्शन याच्यामध्ये हे ॲटोमॅटिकली छान मेंटेन झालेलं आता, राईट. की ही मीटिंग जी आहे ना ही व्यवस्थित आता स्टार्ट झालेली आहे. पहिला दिवस जो आहे त्याच्यामध्ये या लोकांनी 3 लोकांनी पैसे पण दिले नाही आहेत. इंदिरा हॅज पेड बट शी हॅज पेड पार्शल अमाऊंट, सो शी स्टील अ डिफॉल्टर, राईट. अँड यू कॅन ऑलवेज सी द डिफॉल्टर लिस्ट फ्रॉम हिअर, राईट. ओके. नाउ व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू गो टू द डेट्स पेज, राईट. तर आपला पहिला दिवस आहे आजचा, 5 जानेवारी आहे समजा, तर आय विल गो टू 5 जानेवारी. आणि इथे जो व्हिजिटर असेल ना तो मी व्हिजिटर ॲड करणार आहे. पण याच्यामध्ये पण रेस्ट्रिक्शन काय आहे की ज्या लोकांनी अजिबातच पैसे दिलेले नाहीत ना त्यांचा व्हिजिटर आपण अलाउ करणार नाहीये. त्यांना सांगणार आहे की नाही तर काय होईल की तो व्हिजिटर पण पैसे देत नाही आणि तो मेंबर पण पैसे देत नाही. तसं व्हायला नको म्हणून आपण ते ब्लॉक करून ठेवलेलं आहे. तर आता या तिघांनी पूर्ण पैसे दिले आहेत आणि हिनी पार्शल त्या दिवसाचे दिले आहेत. सो वी आर अलाउइंग देम टू हॅव व्हिजिटर्स. सो नो व्हॉट आय डिड इज की लेट्स से सचिन आहे, सचिनच्या तिथे मी ॲड व्हिजिटरवर क्लिक केलं आणि इथे व्हिजिटरचं नाव ॲड केलं. लेट्स से एस ए 1, राईट. हा व्हिजिटरचं आपण नाव दिलं आणि लेट्स से की या व्हिजिटरनी पैसे काहीच दिले नाही ॲक्च्युली, म्हणजे अमाऊंट पेड इज लाईक 0 ॲक्च्युली, राईट. सो नो अमाऊंट वॉज पेड. तर याला आपण असं जास्त इकडे ॲड करणार या व्हिजिटरला, राईट. सो वेन आय ॲड दिस व्हिजिटर, सो दिस व्हिजिटर विल गो अंडर सचिन्स नेम ॲक्च्युली, राईट. As you can see, if I click on this info button, not click, just hover, it will say the member name is Sachin. आणि हा व्हिजिटरचं नाव जे आहे ते SA1 आहे. पेंडिंग कलेक्शन इज 700, राईट. सो आता काय होतं की समजा सचिनने अजून एक व्हिजिटर आणला, ॲड व्हिजिटर, आणि आय चोज SA2 हिअर, राईट. आणि यांनी मात्र पैसे दिलेले आहेत. सो आय कॅन चूज 700 हिअर अँड आय कॅन से ॲड व्हिजिटर. सो नाव ॲज यू कॅन सी देर आर 2 व्हिजिटर्स. एकानी एक्सपेक्टेड कलेक्शन आणि पेड कलेक्शन हे मॅच झालेलं आहे, पण एकाच्या बाबतीत त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत, राईट. आता व्हिजिटरनी जर का पैसे दिले नाहीत ना तर व्हॉट इज एक्सपेक्टेड इज दॅट द मेंबर विल पे द मनी, राईट. कारण शेवटी तो त्याचा व्हिजिटर आहे, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो हाऊ डू यू डू इट? सो यू क्लिक ऑन द ॲक्सेप्ट कलेक्शन, देन ॲक्सेप्ट कलेक्शनवर क्लिक करून यू चूज व्हिजिटर. तर तुम्हाला इथे बरोबर आता एकच व्हिजिटर दिसतो ॲक्च्युली, यू वोंट सी 2 व्हिजिटर्स, राईट. कारण दुसरा जो व्हिजिटर आहे त्याचं पेमेंट त्यांनी ऑलरेडी पे केलेलं आहे, राईट. सो दॅट इज वाय यू आर गोइंग टू शो द सेकंड व्हिजिटर हिअर. चूज दॅट व्हिजिटर्स नेम, देन ₹700 and let's say you say online and then add collection for visitor, right. So हा आपला आत्तापर्यंतचा डेटा आहे, राईट. द बेस्ट पार्ट ऑफ दिस इज की याच्यामध्ये तुम्ही एक्सपेन्सेस पण ॲड करू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी इथे गेलो, राईट, आणि मी इथे एक्सपेन्स हेड्स पहिल्यांदा मेंटेन केले. तर इफ यू हॅव सम अदर एक्सपेन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल गिफ्ट द्यायला लागते, स्टेशनरी द्यायला लागते, व्हेन्यू चार्जेस द्यायला लागतात, याच्या व्यतिरिक्त कधी कधी रिफंड द्यायला लागतो. सो यू कॅन से यू ॲड हिअर अँड यू से ट्रेनिंग रिफंड. सो तुमचे एक्सपेन्स हेड जे आहेत ना ते तुम्ही क्रिएट करून ठेवले आधीच. देन यू गो बॅक हिअर अँड आफ्टर दॅट तुम्ही जर का या मंथ्सच्या डेटामध्ये जाऊन तुम्ही पर्टिक्युलर डेटला यू कॅन से की फॉर एक्झाम्पल 5 जानेवारीला देर इज अन ॲडिशनल एक्सपेन्स, नॉट ॲडिशनल एक्सपेन्स, द नॉर्मल जो तुमचा एक्सपेन्स असेल तो. सो व्हेन्यू चार्जेस. सो इन द व्हेन्यू चार्जेस यू विल से की ₹1,400 वेअर व्हेन्यू चार्जेस. ओके. यू कॅन स्टोअर द बिल ऑल्सो इफ यू हॅव इट अँड देन सेव्ह इट हिअर. ओके. देन समटाईम्स वॉट हॅपन्स इज की तुमच्याकडे काही ॲडिशनल इन्कम पण असतं. म्हणजे आपण जसं म्हटलं की नाही की मागच्या महिन्याचं रात गई बात गई आहे
आहे ना, की तेव्हाचं जे काही पैसे आले होते ते झाले, हिशोब झाला, विषय संपला. पण अचानक काय होतं, एखादा डिफॉल्टर जागा होतो आणि तो म्हणतो की मागच्या महिन्याचे माझे पैसे मला तुम्हाला द्यायचे आहेत. तर त्या केसमध्ये यू कॅन क्लिक हिअर इफ यू डोंट वॉन्ट टू अपडेट द प्रिव्हियस मंथ्स अमाउंट अँड यू कॅन सिम्पली मेन्शन द अमाउंट दॅट यू रिसीव्ड अँड फ्रॉम whom you receive, right? So if you do that, it will get stored as the additional income. मी आता बॅक केला मुद्दामून, राईट? ओके, नाव I'll go back again. आणि इथे आपण आता बघूया जानेवारी 2013 साठी हाऊ इट सिम्प्लिफाईज एव्हरीथिंग. ॲक्च्युअली यू जस्ट नीड टू क्लिक ऑन दिस कॅल्क्युलेटर आणि तो तुम्हाला कम्प्लीट तुमचा जो ऑडिट रिपोर्ट आहे ना तो तुम्हाला इथे काढून देईल. म्हणजे कॅरी फॉरवर्ड फ्रॉम प्रिव्हियस मंथ वॉज 5,000 आणि हा सगळा हिशोब आहे ना, याच्यात तो तुम्हाला इव्हन सेपरेशन करून देईल तुम्हाला की बाय बाय कॅश किती होते, बाय ऑनलाईन किती होते, बाय काय म्हणतात त्याला, बाय अदर अमाऊंट किती होते. हा अमाऊंट आता चुकीचा दिसतो, ॲक्च्युली दिस वॉज 1,400. विल फिक्स दिस. या सो हे सगळा जो अमाऊंट आहे की नाही, हा सगळा तुम्ही इथे सेपरेट आउट तुम्हाला करून अल्टिमेटली तो तुम्हाला जो हिशोब आहे ना की कॅरी फॉरवर्ड तुम्हाला नेक्स्ट मंथला किती करायचा आहे तिथपर्यंत सगळा हिशोब तो तुम्हाला काढून देईल. राईट? सो दॅट इज वॉट द व्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम इज. तुम्हाला अजून काही ॲडिशनल प्रश्न असतील तर नक्की विचारा. थँक्यू. बाय.